फलोत्पादनासाठी रोपवाटिकेतून मिळणारं रोप हे रोगमुक्त असावं आणि शेतकऱ्यांना लाभ देणारं असावं, यासाठी क्लीन प्लांट कार्यक्रम देशामध्ये राबवण्यात येईल आणि या अंतर्गत शेतकऱ्यांची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन देशामध्ये 9 केंद्र उभारली जातील। त्यातली 3 केंद्र महाराष्ट्रामध्ये असतील, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केली। पहिल्या पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभात ते आज बोलत होते। पुण्यामध्ये द्राक्षाचं केंद्र, संत्र्यासाठी नागपूर आणि डाळिंबीसाठी सोलापूर इथं केंद्र सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी एकूण 300 कोटी रुपये खर्च केले जातील, असे ते म्हणाले। या कार्यक्रमाअंतर्गत आधुनिक रोपवाटिका उभारण्यात येतील आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना चालवण्यासाठी या रोपवाटिका दिल्या जातील, अशी माहितीही कृषी मंत्र्यांनी दिली। ऐसे 9 क्लीन प्लांट प्रोग्राम देश भर में 9 सेंटर में हमको बनाने थे, लेकिन महाराष्ट्र तो महाराष्ट्र है, यहाँ मेहनती किसान हैं, उपजाऊ जमीन है, यहाँ देवेंद्र जी जैसे मुख्यमंत्री हैं, और इसलिए हमने सोचा, और यहाँ एक्सपोर्ट कर रहे हैं किसान। आपने देखा कितने फल, हमारे सब्जियां एक्सपोर्ट हो रही है, और इसलिए हमने सोचा कि पूरे देश को भी महाराष्ट्र फिर राह दिखाएगा। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रगतीचं कौतुक केलं। देशाच्या फलोत्पादन निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असल्यामुळे केंद्र सरकारच्या क्लीन प्लांट उपक्रमातील अधिकाधिक केंद्र ही महाराष्ट्राला द्यावीत, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। या हॅकॅथॉनमध्ये मांडण्यात आलेले डिजिटल तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त करत हे कार्य कृषी महाविद्यालयाने करावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं। शेतकऱ्यांना द्यायची, जेणेकरून त्याच्यावर येणारी कीड, त्याकरता लागणारा फवारणीचा खर्च, त्यांनी घटणारी उत्पादकता, या सगळ्या गोष्टीतून शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात कमी उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन शाश्वत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होईल। अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं कार्य कृषी क्षेत्रानं केलंय, त्यामुळे या क्षेत्राला बळ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं। हॅकॅथॉनमधल्या विजेत्यांनी सादर केलेल्या तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सातत्य ठेवावं, शेतकऱ्यांची नातं जोडून नवनवे प्रयोग करावेत, असं आवाहनही पवार यांनी केलं।